बीडच्या परळी मतदारसंघातील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या अजब आश्वासनानं चांगलीच गाजली होती। तुम्ही मला आमदार करा, मी मतदारसंघातल्या सगळ्या पोरांची लग्न लावून देतो, असं अजब आश्वासन हे प्रचारादरम्यान देणाऱ्या राजेसाहेब देशमुखांचा निवडणुकीत मात्र पराभव झाला। मात्र सध्या देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते। एका तरुणानं आपल्या लग्नासाठी काहीतरी करा अशी विनवणी करणारा फोन केला आणि राजेसाहेब देशमुख यांनी देखील तेवढ्याच दिलखुलासपणे त्या तरुणाला उत्तर दिलं। बातमी आपण पाहतोय। राजेसाहेब देशमुख हे परळीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते। त्यांनी प्रचारादरम्यान मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यांचा पराभव झाला। असं असलं तरी सुद्धा तरुणांनी आशा सोडली नाही। एका तरुणानं त्यांना फोन केला आणि लग्नासाठी काहीतरी करा अशी विनंती केली। त्यावर राजेसाहेब देशमुख यांनी सुद्धा त्या तरुणाशी बातचीत केलेली आहे, दिलखुलासपणे बातचीत केलेली आहे। ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आपण ऐकूया। हॅलो, कोण बोलतो? राजेसाहेब देशमुख साहेब, मी परिस्थितीला तुम्हाला मतदान केलं, सगळ्या गोष्टी केल्या। बोला साहेब, ते लग्नात सर। हॅलो, लग्नाचं काय झालं म्हणलो? काय आता पाळलं तुम्ही ना, आता कसं लग्न होईल आता? अहो, मी स्वतः मतदान केलं होतं. आल्यावर होतं, पण आम्ही आशेनं मतदान केलं ना तुम्हाला. तर केलं आता त्याला काय करावं सर? अहो, जीवाचं रान केलं मी, बोतावर आशा मावळू देऊ नका, आशा ठेवून द्या, काय करावं? तुमच्या कामातच होतो साहेब। ऐका ना, आलो असतो तर तुमच्या कामात होतो का नाही? 27 वर्ष झालंय माझं। आता पूर्ण म्हणजे 28 म्हणजे 32 होतोय, 32 म्हातारा होईल की मी पुन्हा फोन देणार आहे मला। म्हणून तर लोकांनी म्हणलं होतं ते टाळू नका, आता एकदा ते ही बापा साहेब, मी आत्महत्या करतो बघा आता, पर्याय करू नका, करू नका। मी आहे तर करू नका, मी आहे ना, मी आहे, चिंता करू नका। तर ज्या आश्वासनामुळे या तरुणानं राजेसाहेब देशमुखांना असा फोन केला, ते अजब आश्वासन नेमकं काय होतं आपण ते आश्वासनही ऐकू की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो, सगळ्या पोरांचे लग्न करू, सगळ्या पोरांना काम धंदा देऊ। अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुण बाबूराव तुमचं लग्न करायचंय, त्याच्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय काही पर्याय नाही।